जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार. खुली पर्यावरण शाळा हा जो इनिशिएटिव्ह आहे तो पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात केला गेलेला इनिशिएटिव्ह आहे। आणि यामध्ये आपण आज थोडक्यात आपला जो देवराई नावाचा प्रकल्प आहे पर्यावरण दक्षता मंडळाचा, त्यामध्ये त्याविषयी थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगू इच्छिते आणि त्यानंतर आपण आपल्या मुख्य सेशनकडे वळणार आहोत। सो देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं जंगल। तर असंच देवराई नावाचा एक वनीकरण प्रकल्प पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेने 7 वर्षासाठी एका ठिकाणी जंगलाची लागवड करून आपण तो प्रकल्प पूर्ण केला होता। 2017 मध्ये टिटवाळा येथील रुंदे नावाच्या एका छोट्या गावाजवळ एक 19.19 हेक्टर जागा होती। त्या जागेवरती आपण साधारण 28,000हून जास्त रोपं लावली आहेत 140 देशी प्रजातींची। तर यामध्ये बेसिकली देवराई म्हणजे असं असतं की जिथे कुठल्याही म्हणजे माणसाला हस्तक्षेप करण्याचा अजिबात परमिशन नसते। तर अशा ठिकाणी आपण म्हणून आपण या प्रकल्पाला देवराई असं नाव दिलं। आणि यामध्ये तुम्ही थोडेफार आपले देवराईचे फोटोज बघू शकता की कशा प्रकारे आपण ते जंगल तिथे डेव्हलप केलेलं आहे। त्यानंतर खुली पर्यावरण शाळा इनिशिएटिव्ह जसं मी म्हटलं की अनेक 2 संस्थांनी एकत्र येऊन सुरू केलं आहे। तर यामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेतो। तर आजचा आपला जो विषय आहे तो इकोसिस्टीम किंवा परिसंस्था या विषयावर आहे। पण त्याआधी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की ज्यांना ज्यांना या खुल्या पर्यावरण शाळेचं सर्टिफिकेट जर हवं असेल तर तुम्ही मागच्या वेळेला आम्ही काही प्रश्न तुम्हाला दिले होते। प्रत्येक सेशनच्या शेवटी आपण काही प्रश्न देतो, त्यांची उत्तरं जर तुम्ही आम्हाला पाठवली तर त्याचं सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला मेलवरती पाठवून देतो। आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला जर या शाळेविषयी अजून जाणून घ्यायचं असेल किंवा सर्टिफिकेट विषयी किंवा या एकूण इनिशिएटिव्ह विषयी जाणून घ्यायचं असेल तर www.paryavaran.org ही आपल्या संस्थेची वेबसाईट आहे, त्यावर जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करून ते ऐकू शकता। आणि मागच्या वेळेला आपण असं म्हटलं होतं की प्रत्येक सेशनमध्ये एका पर्यावरण दिनाविषयी आपण माहिती करून घेणार आहोत। तर एक पर्यावरण दिन आता 17 फेब्रुवारी रोजी आहे। तर तोही कोणाला माहिती असेल तर मला नक्की तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता। तो दिवस कुठला आहे हे मी तुम्हाला सेशन झाल्यानंतर सांगेन। आपले जे वक्ते आहेत त्यांची ओळख मी तुम्हाला करून देते। आजचा आपला विषय आहे की ओळख परिसंस्थांची। आज आपल्यासोबत आहेत प्रणोती खानोलकर। त्यांनी एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये मास्टर्स केलेलं आहे आणि त्या प्राचीनमय ही एक कंपनी आहे त्याच्या डिरेक्टर आहेत। प्राचीनमय STSS म्हणजे सस्टेनेबिलिटी टुरिझम अँड सस्टेनेबिलिटी सर्व्हिसेस। त्यानंतर त्या कला मर्गम नावाच्या ट्रस्टच्या फाउंडर ट्रस्टी देखील आहेत। देन त्यांना अनेक विषयामध्ये इंटरेस्ट आहे, त्यापैकी सस्टेनेबल असोसिएशन अँड इन्फ्लुएन्स ऑफ एन्व्हायरमेंट इन इंडियन आर्ट अँड कल्चर, म्हणजे इंडियन आर्ट आणि कल्चरचा आपण पर्यावरणाशी कशा प्रकारे संबंध लावू शकतो याविषयी त्यांची विशेष रुची आहे। त्यानंतर त्या स्वतः एक पर्यावरण शिक्षक म्हणजे एन्व्हायरमेंटल एज्युकेटर आहेत।
त्यानंतर कोरिओग्राफर देखील आहेत आणि स्वतः त्या उत्तम, म्हणजे हे सांगायला अतिशय आनंद होतो की त्या उत्तम डान्सर देखील आहेत आणि त्या आपल्या म्हणजे प्राचीनमय सोबतच त्यांनी आपली हॉबी जी आहे ती सुद्धा त्यांनी आता म्हणजे चालू ठेवली आहे आपल्या कामासोबतच. तर मी आता त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी. आजचं आपलं सेशन आहे ओळख परिसंस्थांची. नमस्कार, मी प्रणवती चिन्मय. जसं आता सांगितलं तसं मी पर्यावरण आणि संस्कृती आणि आर्ट आणि कल्चर यांचा जो संबंध आहे ह्याच्यामध्ये माझी विशेष रुची आहे. तर आजचं आपलं सेशन आहे ते म्हणजे परिसंस्था किंवा इकोसिस्टीम ह्याच्यावर. परिसंस्था किंवा इकोसिस्टीम ह्याविषयी आपण आज थोडंसं बोलणार आहोत किंवा त्याची अगदी बेसिक अशी ओळख करून आज घेणार आहोत. तर मला असं सांगायला आवडेल की तुम्हाला आता एक्झॅक्टली समोर आणायचं की परिसंस्था म्हणजे काय, किंवा ते अत्यंत सोप्या भाषेत जर का तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर आणायचं असेल तर मला एक चांगलं उदाहरण द्यावंसं आवडेल. ते म्हणजे टेरारियम किंवा एका काचेच्या पात्रात आपण झाड लावतो आणि ते काचेचं पात्र पूर्णपणे बंद असतं, तरीही वर्षानुवर्षे त्या काचेच्या पात्रातलं ते जे झाड आहे ते मरत नाही, ते जिवंत राहतं. आणि जर का तुम्ही बघितलं तर एक अत्यंत म्हणजे झाडाला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो किंवा कार्बन डायऑक्साईड तो बाहेर सोडतो, पाणी लागतं, माती लागते, ह्या सगळ्या गोष्टी त्या काचेच्या पात्रामध्येच आहेत. सो मी जर का ह्या काचेच्या पात्राकडे बघितलं तर त्या एका काचेच्या पात्राच्या आतमध्ये मला सजीव आणि निर्जीव ह्या दोन्ही गोष्टी एकत्र दिसतायत आणि महत्वाचं म्हणजे त्या एकत्र एकमेकांशी इंटरॅक्ट करतायत, म्हणजे त्यांचा परस्परावर त्या अवलंबून आहेत. सो ते काचेचं पात्र जरी बंद असलं तरीही त्या झाडाने ते झाड जे ऑक्सिजन देतंय किंवा ते झाड जे कार्बन डायऑक्साईड घेतंय त्याच्यामुळेच त्या आतल्या आत त्या काचेच्या पात्राच्या आतमध्येच आपण असं म्हणायला हरकत नाही की एक विश्व तयार झालंय, ज्याच्यामध्ये हे सगळे निर्जीव आणि सजीव घटक एकमेकांशी संबंधित आहेत. माती आहे किंवा पाणी जे आपण आधीच झाडाला घातलेलं आहे आणि मग आपण ते काचेचं पात्र बंद केलंय, त्यामुळे ते पाणी सुद्धा तिथल्या तिथे सर्क्युलेट होतंय. मातीतले जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा झाडाची पानं ती गळल्यानंतर ती मातीत मिसळतात, त्याच मातीत त्याचे जे सगळे घटक आहेत ते परत विलीन होतात आणि तेच घटक परत झाडामध्ये येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला, टेरारियमला मी एक इंडिव्हिज्युअल इकोसिस्टम किंवा परिसंस्था असं म्हणू शकते. तर हे आहे सगळ्यात सोपं उदाहरण. तर आता माझ्या या उदाहरणामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा भागामध्ये आढळणाऱ्या आणि परस्परांशी काहीतरी संबंध असणाऱ्या, संबंध हा जो शब्द आहे हा अतिशय महत्वाचा आहे इथे. सो एकमेकांशी संबंध असणाऱ्या सजीव आणि निर्जीव घटकांची मिळून ही एक परिसंस्था तयार होते. ठीक आहे. तर आता ह्या परिसंस्थेत जसं आता ही जी आपण व्याख्या बघितली, तर ह्या व्याख्येतनं मी 3 शब्द वेगळे काढू इच्छिते. ते म्हणजे अजैविक घटक म्हणजेच नॉन लिव्हिंग, जैविक घटक म्हणजेच लिव्हिंग आणि परस्परांशी काहीतरी संबंध म्हणजेच इंटरॅक्शन. तर आता आपण समजा हे एक चित्र बघितलं तर ही एक परिसंस्था आहे असं मी म्हणते. का? कारण आता जे मी हे 3 भाग पाडले आहेत या व्याख्येमधनं, तेच 3 भाग तुम्हाला या चित्रामध्ये पण दिसून येतात. अजैविक घटक कोणते? तर ह्या चित्रामध्ये आपल्याला पाणी दिसतंय, एक तळं आहे, त्याच्यानंतर हवा आहे, सूर्य आहे, तापमान असू शकतं, प्रकाश आहे त्याच्यामध्ये, बरोबर. जैविक घटक म्हणजे कुठले? तर ह्याच्यामध्ये मला एक हरिण दिसतंय, बेडूक आहे, मासा आहे, गोगलगाय आहे किंवा एक ड्रॅगन फ्लाय आहे. तर ह्या सगळ्या जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये एक काहीतरी संबंध आहे. का? कारण का हे बेडूक म्हणा किंवा खेकडा म्हणा किंवा जे काही प्राणी असतील, मासा आहे, ते सगळे ह्या अजैविक घटकावर म्हणजेच पाण्यावर, पाण्यातल्या ऑक्सिजनवर, हवेतल्या ऑक्सिजनवर, तापमानावर. आता झाडं दिसत आहेत तुम्हाला आजूबाजूला, ही झाडं सुद्धा जमिनीतून आलेली आहेत, त्यामुळे त्यांना लागणारं खाद्य, खनिज, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या एकाच सिस्टीम मध्ये दिसत आहेत. सो ही अख्खं एक चित्र जे आहे ते मी एक म्हणू शकते की ही एक परिसंस्था आहे. आता ह्या परिसंस्थेमधले घटक काय आहेत?
तर ह्या परिसंस्थेचे जसं आपण म्हटलं की जैविक आणि अजैविक घटक आहेत, पण त्या अजैविक घटकांचं मी अजून पुढे जर का पृथक्करण केलं तर मला अजून त्याचे 4 भाग दिसतात. आता हे 4 भाग कोणते? तर फिजिकल म्हणजेच भौतिक, एडाफिक म्हणजेच मृदा किंवा मातीशी निगडित असलेले, ऑर्गॅनिक म्हणजेच सेंद्रिय आणि इनऑर्गॅनिक म्हणजेच असेंद्रिय. तर ह्या 4 प्रकारांची मिळून, या 4 भागांची मिळून अजैविक घटक म्हणजे अबायोटिक कॉम्पोनेंट त्याचा तयार होतो. आता फिजिकल म्हणजे काय? तर सूर्यप्रकाश, पाऊस, वारा, ह्युमिडिटी किंवा आपण क्लायमेट म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा भौतिक घटक निर्माण होतो. एडाफिक म्हणजेच मृदा. आता मृदा म्हणजे काय? तर मृदामध्ये असणारे घटक म्हणजेच आपण आता बऱ्याच वेळेला आपल्याला खनिज मातीतून मिळतात. मातीची एक पाणी ग्रहण करण्याची किंवा वॉटर होल्डिंग कपॅसिटी असते. तर ते जमिनीतनं मिळणारं पाणी किंवा जमिनीत काही असणारे गॅसेस किंवा वायू, ह्या सगळ्या गोष्टींनी एडाफिक फॅक्टर हा बनतो. ऑर्गॅनिक कॉम्पोनेंट काय आहे किंवा सेंद्रिय कॉम्पोनेंट त्याचा घटक काय आहे? तर कार्बन युक्त पदार्थ. आता मातीमध्ये आपल्याकडे ह्युमिक ऍसिड असतं किंवा कार्बन असलेले जे रसायन किंवा त्याचे जे कॉम्पोनेंट्स असतात ते सगळे ऑर्गॅनिक फॅक्टर्स मध्ये येतात. ठीक आहे. आणि इनऑर्गॅनिक फॅक्टर म्हणजे इनऑर्गॅनिक घटक हा काय आहे? तर जसं म्हटलं मग अशी तसं की पाणी आहे किंवा जमिनीमधला नत्र आहे किंवा हवेमधले सुद्धा बाकीचे जे घटक आहेत, ऑक्सिजन आहे, बरोबर. तर ह्या सगळ्या घटकांनी मिळून एक पूर्ण अजैविक असा संस्था तयार होते. आता ही जी अजैविक संस्था आहे ती जेव्हा जैविक संस्थेची इंटरॅक्ट होणार त्यावेळेला आपली ती परिसंस्था पूर्ण होणार. आता वळूया आपण बायोटिक म्हणजेच जैविक घटकांकडे. जैविक घटक पुन्हा 2 प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत. पहिला आहे तो म्हणजे स्वयंपोषी किंवा उत्पादक, आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कन्झ्युमर्स, जे कन्झ्युम करणार आहेत ते म्हणजे परपोषी. थोडक्यात सांगायचं तर जे स्वतःची ऊर्जा, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहेत त्यांना आपण प्रोड्युसर्स किंवा स्वयंपोषी असं म्हणणार. आणि जे ह्या तयार झालेल्या अन्नावर किंवा तयार झालेल्या ऊर्जेवर आपली उपजीविका करणार आहेत त्यांना आपण म्हणणार कन्झ्युमर्स किंवा परपोषी. पर म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे असे. प्रोड्युसर्स जेव्हा मी म्हणते तेव्हा हे प्रोड्युसर्स पुन्हा अजून 2 भागांमध्ये आपण त्याची विभागणी करू शकतो. एक म्हणजे फोटो ऑटोट्रॉप्स आणि दुसरं आहे ते म्हणजे किमो ऑटोट्रॉप्स. आता फोटो ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? तो फोटो म्हणजे लाईट. तर हे जे वनस्पती, उदाहरण द्यायचं झालं तर ब्ल्यू ग्रीन अल्गे किंवा वनस्पती, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी त्यांना कशाची गरज असते? तर फोटॉन्सची म्हणजे लाईट, बरोबर, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. आता ह्या तिघांचं एकत्रित मिश्रण करून एक रासायनिक प्रक्रिया होते झाडाच्या पानांमध्ये आणि अन्न तयार होतं ज्याला आपण बायोमास असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच फोटो ऑटोट्रॉप्स जे असतात किंवा स्वयंपोषी घटक जे असतात ते स्वतःचं अन्न, स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करतात. पण निसर्गामध्ये काही जीव हे असे पण आहेत जे सूर्य ऊर्जेने नाही, सौर ऊर्जेने नाही, तर केमिकल म्हणजे रासायनिक ऊर्जेनं स्वतःचं अन्न तयार करतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज आहेत किंवा काही सल्फर बॅक्टेरियाज आहेत. तर ते आजूबाजूला जी केमिकल प्रक्रिया, जी रासायनिक प्रक्रिया घडतीये त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन किंवा ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन्स ज्या होतात त्याच्यामधनं त्यांना स्वतःचा एनर्जीचा, ऊर्जेचा स्रोत मिळतो आणि त्याच्यातनं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर प्रोड्युसर्स आपल्याकडे किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे. एक आहे ते फोटो ऑटोट्रॉप्स, दुसरे आहेत ते म्हणजे किमो ऑटोट्रॉप्स. आता आपण बघूया कन्झ्युमर्स म्हणजेच परपोषी यांच्याकडे. आता हेच जे परपोषी आहेत हे मी अजून 2 विभागामध्ये त्यांची विभागणी करू शकते. एक जे मोठ्या लेवलला आहेत, जे आकाराने किंवा त्यांची जी गरज आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांना मी मॅक्रो असं म्हणेन. आणि जे त्यांची गरज किंवा ज्यांची उपस्थिती ही अत्यंत सूक्ष्म लेवलला आहे, सूक्ष्म
लेवलला आहे त्यांना मी म्हणेन मायक्रो घटक. आता मॅक्रो जे भक्षक आहेत त्यांना मी पुन्हा 3 विभागांमध्ये त्यांची मी विभागणी करू शकते. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, म्हणजेच प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. आता हे समोरचं चित्र तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये झाडाने जी ऊर्जा निर्माण केली आहे, जे अन्न तयार केलं आहे, त्या अन्नावर एक ग्रास हॉपर हा कन्झ्युमर, हा म्हणजे मी प्रायमरी कन्झ्युमर म्हणेन. सो असे भक्षक जे डायरेक्टली झाडावर अवलंबून आहेत किंवा झाडांपासून मिळणाऱ्या अन्नावर अवलंबून आहेत त्यांना मी म्हणेन प्राथमिक भक्षक, जे पहिल्या पातळीवर येतात. त्याच्यानंतर जे भक्षक आहेत जे प्राथमिक भक्षकांवर अवलंबून आहे म्हणजे पक्षी, तर पक्षी हे मी द्वितीय भक्षक किंवा सेकंडरी कन्झ्युमर्स असं मी त्यांना म्हणेन. आणि मग हळूहळू जशी मी या पातळीवर वर चढत जाईन तसं साप आणि त्याच्यानंतर औल किंवा गरुड हे असे पक्षी जे त्यांच्या खालच्या पातळीवर म्हणजेच सापांवर त्यांची उपजीविका करतात. सो आपली एक साखळी तयार झाली असं म्हणूया आपण. तर ह्या साखळीच्या पहिली शृंखला जी आहे ती आहे आपली झाडांची. त्या झाडांवर कोण अवलंबून आहे तर ग्रासहॉपर. ग्रासहॉपरला कोण खाणार आहे तर पक्षी. साप पक्ष्याला खाणार आणि त्याच्यानंतर घुबड आहे किंवा गरुड आहे हे सापावर त्यांची उपजीविका करणार. तर आता ह्या दोघांनाही मी जेव्हा एकत्रित आणतेय अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्सला, तेव्हा माझी हे एक पूर्ण परिसंस्था दिसतीये मला, ज्यांचा एकमेकांशी संबंध येणार आहे. सो आता आपण जे काही बघितलं ते सगळं हे एका स्लाइडवर मी तुम्हाला एकत्रितरित्या दाखवतेय. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की एकमेकांवर जगणं किंवा एकासाठी जे अन्न आहे तो दुसऱ्यासाठी भक्ष्य असू शकतो. तर ही आपण एक आत्ताच्या उदाहरणामध्ये बघितलं. पण आता ह्या प्रत्येक लेवलला, प्रत्येक शृंखलेच्या ह्या प्रत्येक भागामध्ये असे पण काही जीव आहेत जे प्राथमिक भक्षक किंवा सेकंडरी कन्झ्युमर्स, टर्शरी कन्झ्युमर्स आहेत. हे मेल्यानंतर किंवा हे जमिनीत आल्यानंतर त्यांचं जे विघटन होतं ते विघटन करण्यासाठी सुद्धा निसर्गामध्ये जीव आहेत. त्यांना आपण म्हणतो डेट्रिटस. पण आता मला तुम्हाला एक गोष्ट इथे दाखवून द्यायची आहे. डेट्रिटिव्होर्स आणि डिकम्पोजर्स असे 2 वेगळ्या प्रकारचे जीव आपल्याकडे आहेत. तर दोघांमध्ये फरक काय आहे तर डेट्रिटिव्होर्स हे असे आहेत की जे ऑर्गॅनिक मॅटर खातात, की एखादा जीव मेल्यानंतर त्याच्यावर त्यांची उपजीविका होते. पण डिकम्पोजर्स काय करतात, डिकम्पोजर्स मध्ये स्वतःची अशी एक डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा एक प्रगत अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम नाहीये. तर ते काय करतात, ते काही एन्झाईम्स किंवा संप्रेरक सिक्रीट करतात आणि ते अन्नावर बाहेर सोडतात. जेव्हा ते एन्झाईम बाहेर जातंय, ते एन्झाईम बाहेर गेल्यानंतर ते एन्झाईम बाहेरचं जे अन्न आहे त्याचं बाहेरच्या बाहेरच विघटन सुरू करतं आणि जे कॉम्प्लेक्स फूड आहे ते सिम्पल फूड मध्ये ते ब्रेकडाऊन करतं. आता हे जेव्हा ब्रेकडाऊन होतं तेव्हा हे सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत, हे जे घटक आहेत, जे आता सोप्या आणि सिम्पल घटकांमध्ये जे आता अवेलेबल आहेत, ते हे डिकम्पोजर्स परत आपल्या बॉडीमध्ये ते एक्स्ट्रॅक्ट करणार. म्हणजे डेट्रिटिव्होर्स काय करतायत, डेट्रिटिव्होर्स डायरेक्टली डेड आणि डिकेइंग मॅटर खातायत. पण डिकम्पोजर्स काय करतायत तर पहिले ते एक डायजेस्टिव्ह एन्झाईम बाहेर सोडणार, डायजेशन बाहेर होणार आणि मग डायजेशन झाल्यानंतर त्यातनं फक्त जे उपयोगी घटक आहेत किंवा उपयोगी द्रव्य आहेत ते स्वतःच्या शरीरात घेणार. तर हा फरक आहे डिकम्पोजर्स मध्ये आणि डेट्रिटिव्होर्स मध्ये. तो ही आता आपण एक अन्न साखळी बघितली. आता ह्याच्यामध्येच आपल्याकडे अपघटक म्हणजेच डेट्रिटिव्होर्स सुद्धा आहेत. तर आता जेव्हा मी हे सगळं चित्र बघतीये तेव्हा सूर्याची ऊर्जेचा स्रोत जो आहे तिकडनं जी ऊर्जा येते ती गवतापासून उंदराकडे, उंदराकडून सापाकडे, सापाकडून पक्षाकडे ही ऊर्जा ट्रान्सफर होते. आणि प्रत्येक लेवलला जी ऊर्जा उत्सर्जित होतीये किंवा ते घटक मेल्यानंतर ते जेव्हा पुन्हा मातीत मिसळतात तेव्हा ही ऊर्जा
पुन्हा झाडांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करताय, तर विघटक. त्यामुळे आता मी तीच अन्न साखळी समजा अजून डिव्हाइड केली तर मला ही अन्न साखळी दोन प्रकारात दिसते, एक ग्रेझिंग फूड चेन आणि दुसरी डेट्रिटस फूड चेन. सो जी आपण ग्रेझिंग म्हणजे काय, तर जी अगदी आपण पहिलं उदाहरण बघितलं गवतापासून किंवा झाडापासून पक्षापर्यंत जी आहे ती आहे ग्रेझिंग फूड चेन, जी जमिनीच्या वर होतीये. वेरॅज डेट्रिटस फूड चेन जी आहे ती मृत किंवा विघटित सेंद्रिय पदार्थांपासून पुढे सुरू होतीये. तर पहिली चेन आहे ही वनस्पतींपासून सुरू झाली आहे, उत्पादकांपासून म्हणजेच हिरव्या वनस्पतींपासून सुरू झाली आहे. तर दुसरी जी साखळी आहे ती मृत किंवा विघटित अशा सेंद्रिय पदार्थापासून सुरू झालेली आहे. तर हे समोर उदाहरण आहे जिकडे आपल्याला ह्या दोन्ही साखळ्या एकत्र दिसत आहेत, ग्रेझिंग फूड चेन आणि डेट्रिटस फूड चेन. तर तुम्ही बघताय की इन्सेक्टिव्होर्स बर्ड्स किंवा आता अजून एक सांगायचं म्हणजे डेट्रिटस आपण म्हणतो किंवा डेट्रिटिव्होर्स म्हणजे असेच जीव जे डेट्रिटसवर आपली उपजीविका करतात. तर त्यांची उदाहरणं काय आहे, तर अर्थवर्म किंवा गांडूळ, बरेचसे किडे, झुरळं, हे सगळे आपण डेट्रिटिव्होर्स मध्ये म्हणतो. त्यामुळे जेव्हा ग्रेझिंग फूड चेन मध्ये एखादा घटक हा मरतो किंवा तो मरतो तेव्हा तिथून पुढे जी सुरू होते ती आहे डेट्रिटस फूड चेन किंवा डेट्रिटस अन्न साखळी. एक प्रश्न आहे आता मला तुमच्या सगळ्यांसाठी, तुम्हाला ह्याचं उत्तर येत असेल तर तोपर्यंत तुम्ही चॅटबॉक्स मध्येही याचं उत्तर टाकू शकता. इकोसिस्टीम किंवा परिसंस्था हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर तुम्ही चॅटमध्ये याचं उत्तर देऊ शकता. तर असं आहे, इकोसिस्टीम हा शब्द सर्वप्रथम पर्यावरण तज्ञ आर्थर टॅन्सले याने 1935 साली वापरला. हा एक ब्रिटिश पर्यावरण तज्ञ होता, आर्थर टॅन्सले. अजून एक प्रश्न, प्रत्येक अन्न साखळीचा आधार काय आहे? जे सोप्या शब्दात प्रत्येक अन्न साखळीचं फाउंडेशन किंवा बेस काय आहे, ज्याच्यापासून अन्न साखळी सुरू होते? पुन्हा याचं उत्तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये देऊ शकता. वनस्पती हे प्रत्येक अन्न साखळीचा आधार आहे. जी साखळी कुठलीही असो, मग ती डेट्रिटस असो किंवा ग्रेझिंग फूड चेन असो, तिची सुरुवात ही सुरुवातीला वनस्पतींपासूनच होते. आणि दुसरा प्रश्न, पर्यावरणातील संतुलन कसे राखले जाते? एन्व्हायरमेंट मध्ये जो बॅलन्स आहे तो कसा राखला जातो? तर आता आपण बघितलं की ही जी काही अन्न साखळी आहे ती प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. आता तुम्ही मला सांगा की एखादी चेन किंवा ह्या पूर्ण साखळीमधला एखादा भाग जर का निघून गेला तर ती अख्खी साखळी बॅलन्स्ड राहील का? तर ती अख्खी साखळी कोलमडून पडेल, बरोबर आहे. त्यामुळे पर्यावरणामध्ये आपल्याला संतुलन राखणं गरजेचं आहे आणि म्हणूनच अन्न साखळीमध्ये प्रत्येक घटक हा तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणूनच याचं उत्तर आहे की पर्यावरणातली सर्व चक्र अखंडपणे चालू राहिली म्हणजेच त्यातला प्रत्येक घटक हा तसाच कार्यरत राहिला तर पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. आणि म्हणूनच आपण आता पुढच्या आपल्या भागाकडे वळणार आहोत. ही जी अन्न साखळी आहे त्याच्यामध्ये त्यालाच मी ट्रॉपिक लेवल्स किंवा पोषण पातळी अशा रूपात सुद्धा मांडू शकते. तर जेव्हा मी उत्पादकांबद्दल बोलते किंवा प्रायमरी प्रोड्युसर्स बद्दल बोलते तर जे किंवा ऑटोट्रॉप्स बद्दल बोलते ते ह्या पोषण पातळीचा सगळ्यात तळचा किंवा सगळ्यात फाउंडेशनचा भाग जो आहे लेवल आहे ते ऑक्युपाय करतात. आता आपण प्रश्नाचं उत्तर बघितलं की वनस्पती हे सगळ्यात पहिला लेवल ऑक्युपाय करतात. त्याच्यावर ट्रॉपिक लेवल सेकंड इज हर्बिवोर्स म्हणजे तृणभक्षी जे झाडांवर किंवा गवतांवर अवलंबून असतात ते. आणि मग हळूहळू आपण अशा ट्रॉपिक लेवल्स वाढवत जातो. सो हर्बिवोर्स, नंतर प्रायमरी कार्निवोर्स आणि नंतर सेकंडरी कार्निवोर्स. सो ह्या अशा ज्या लेवल्स वाढत जातात त्यांना आपण म्हणतो ट्रॉपिक लेवल्स. आता मला ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी दाखवायची की आपण जेव्हा ट्रॉपिक लेवल्स म्हणतो की एक जण अन्न तयार करतंय आणि दुसरा जो घटक आहे तो त्या अन्नावर अवलंबून आहे. पण आता इथे मज्जा अशी आहे की जेव्हा सूर्याकडनं एनर्जी येते आणि
कार्बन डायऑक्साईड, पाणी, खनिज या सगळ्या गोष्टींचा वापर करून वनस्पती जेव्हा आपलं अन्न तयार करतायत, तेव्हा हे अन्न किंवा हे बायोमास हे असंच्या असं पुढच्या पातळीवर किंवा पुढच्या चेन मध्ये ट्रान्सफर होतंय असं नाहीये. जेव्हा झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात तेव्हा त्या ऊर्जेचा, आता मी इथे अन्नाच्या ऐवजी ऊर्जा हा शब्द वापरते का ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. तर वनस्पतीमध्ये ही जी ऊर्जा निर्माण झाली आहे ती ऊर्जा, त्यातला काही भाग हे ते श्वसनासाठी, स्वतःच्या रेस्पिरेशनसाठी वापरतात. त्यामुळे काही ऊर्जा ही रेस्पिरेशनच्या द्वारे ती परत पर्यावरणात वाया जाते किंवा विलीन होते. काही ऊर्जा ही उत्सर्जनाद्वारे किंवा फिकल मॅटरद्वारे बाहेर पडते. आणि काही ऊर्जा ही डेड अँड डीके, जेव्हा त्यांचं डीके होतंय तेव्हा ते परत मातीत जे मिसळतात, ज्याच्यावर डिकम्पोजर्स येणार आहेत किंवा जेव्हा त्याचं डिकम्पोजिशन येणार आहे किंवा तिथून डेट्रिटस फूड चेन सुरू होणार आहे, तर तिकडे डीके होताना काही एनर्जी ही वाया जाते. आता रेस्पिरेशन, डीके आणि एक्सक्रीशन हे सगळं, ह्या सगळ्यामुळे एनर्जी बाहेर गेल्यानंतर थोडीशी जी ऊर्जा आता उरलेली आहे ती ते असिम्युलेट करायला स्वतःसाठी वापरतात. असिम्युलेट म्हणजे काय, तर स्वतःच्या वाढीसाठी वापरतात. ठीक आहे. आता ही जी स्वतःच्या वाढीसाठी शिल्लक राहिलेली ऊर्जा आहे तेवढीच ऊर्जा फक्त दुसऱ्या पातळीसाठी उपलब्ध आहे. ठीक आहे. आता ही उपलब्ध ऊर्जा जेव्हा हर्बीवोर्स किंवा तृणभक्षांकडे जाते तेव्हा ही पुन्हा सेम रेस्पिरेशन मध्ये किंवा श्वासोच्छवासामध्ये, उत्सर्जनामध्ये आणि डीके मध्ये ऊर्जा ही बाहेर पडते. आणि त्याच्यातनं आता जी ऊर्जा उरली आहे तेवढीच ऊर्जा ही फक्त पुढच्या लेवलसाठी, म्हणजेच प्राथमिक भक्षकांपर्यंत किंवा द्वितीय भक्षकापर्यंत किंवा तसंच तृतीय भक्षकापर्यंत अवेलेबल किंवा उपलब्ध असते. म्हणजेच प्रत्येक पातळीवर निर्माण झालेली ऊर्जा ही पहिले स्वतःसाठी वापरली जाते, थोडी ऊर्जा वाया जाते आणि उरलेली ऊर्जा फक्त दुसऱ्या पातळीसाठी उपलब्ध असते. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की फक्त 10% ऊर्जा ही एका पातळीपासून दुसऱ्या पातळीवर ट्रान्सफर होत असते. म्हणजे जवळजवळ 90% ऊर्जा ही अनअवेलेबल असते, उपलब्ध नसते. So 90% of energy is lost at each step. आणि म्हणूनच आपली ऊर्जेच्या ज्या पातळी असतात किंवा या ट्रॉपिक लेवल्स असतात ह्या 4 ते 5 एवढ्याच असतात. आपण कधीच अन्न साखळी ही 6, 7, 8 अशा लेवल पर्यंत बघत नाही. का? कारण उत्तर सोपं आहे. प्रत्येक लेवलला आपली ऊर्जा किंवा अवेलेबल ऊर्जा ही कमी कमी होत जाते आणि म्हणूनच 4 ते 5 लेवल पर्यंतच ही ऊर्जा आपल्याला मिळते. जसं जसं आपल्याला एनर्जी फूड चेन मध्ये वाढत जातील तसे तसे ऊर्जेची अवेलेबिलिटी कमी होत जाणार. आता आपण ग्रेझिंग फूड चेन ह्या 2 तुमच्या समोर आहेत. त्याच्यामध्ये पहिली ही फॉरेस्ट ची ग्रेझिंग फूड चेन आहे आणि दुसरी ही ग्रासलँड मधली आहे. ही तुम्हाला 2 उदाहरणं आहेत ग्रेझिंग फूड चेनची. पण आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ह्या ज्या ऊर्जा, ही जी ऊर्जा अवेलेबल आहे ही प्रत्येक पातळीवर कमी कमी होत जाते. हा एक मुद्दा तर आहेच. पुन्हा दुसरा मुद्दा असा आहे की निसर्गात समजा काही डिझास्टर आलं किंवा समजा आता आपण जंगलाबद्दल बोलत असू तर जंगलात अचानक वणवा पेटला आणि एखादा घटक हा पूर्णपणे नाहीसा झाला तर अख्खीच्या अख्खी अन्न साखळी कोलमडून पडते. बरोबर आहे. म्हणून निसर्गाने एक उपाय शोधून काढलाय. निसर्गाने काय केलंय, प्रत्येक हा जो जीव आहे, प्रत्येक हा जो घटक आहे तो फक्त एकावरच अवलंबून न राहता वेगवेगळ्या साखळ्यांमधल्या वेगवेगळ्या घटकांवर तो अवलंबून राहतो. आणि म्हणूनच निसर्गामध्ये किंवा एका परिसंस्थेमध्ये एका वेळेला बरेचसे अन्न साखळ्या ह्या एकमेकांमध्ये गुंफल्या जातात. त्यामुळे जेव्हा एकापेक्षा जास्त ऑर्गॅनिझम्स एका लेवलला, ट्रॉफिक लेवलला उपलब्ध असतात तेव्हा आपण म्हणतो की हे फूड वेब क्रिएट झालंय, म्हणजेच अन्न जाळं तयार झालंय.
का हे अन्न जाळं तयार झालंय? उत्तर सरळ आहे की एनर्जी चेन मधला किंवा फूड चेन मधला बॅलन्स कधीही जाऊ नये किंवा प्रत्येक लेवलच्या घटकांना तितकेच एनर्जी मिळत राहावी. कारण जर का आज मला एका चेन मधनं फक्त 10% ऊर्जा मिळतेय, तर मी दुसऱ्या चेन मधनं अजून थोडी 10% ऊर्जा घेईन, तिसऱ्या चेन मधनं साखळीमधनं मी अजून थोडी 10% ऊर्जा जी मला उपलब्ध आहे ती घेईन. असं करून मी माझी स्वतःची उपजीविका मी भागवू शकते. आणि म्हणूनच निसर्गाचं हे सोल्युशन आहे फूड वेब, म्हणजेच अन्न जाळं. आता जसं ह्या चित्रामध्ये दिसतंय, हे जाळं एवढं सोपं असतं का? अजिबात नाही. तुम्हाला जर का बघायचं असेल की ऍक्च्युअली प्रत्यक्षात हे अन्न जाळं कसं असतं, तर हे साधारणतः असं असतं. एवढं कॉम्प्लेक्स किंवा एवढं क्लिष्ट असं हे अन्न जाळं निसर्गामध्ये असतं. आपण आज अन्न जाळ्यापर्यंतच इथे थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही ह्याच्यामध्ये डिस्कशन असेल तर आपण डिस्कशनसाठी किंवा प्रश्न उत्तरांसाठी ओपन करूया. खूप खूप धन्यवाद प्रणोती. अतिशय छान आपल्याला माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या विषयांवरती. फूड चेन आणि फूड वेबची कन्सेप्ट काय आहे ते आपल्याला आज या लेक्चर मधून समजलेलं आहे. तर आता जर कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी विचारावेत. एक प्रश्न आपल्याला आलेला आहे, डॉक्टर संजय जोशी सरांनी विचारला आहे की परपोषी आणि परजीवी यात फरक काय आहे? यामध्ये फरक आहे का पहिले म्हणजे, आणि काय आहे? पोषी आणि परजीवी. हा, परजीवी हे दुसऱ्यांवर अवलंबून असतात, दुसऱ्यांमधनं. तसं बघायला गेलं तर काहीच फरक नाहीये, कारण ते दुसऱ्यावर अवलंबून असतात किंवा दुसऱ्या जे भक्षक नाहीयेत, जे उत्पादक नाहीयेत अशावर ते अवलंबून असतात. पण परजीवी हे शरीराच्या आतमध्ये पण राहू शकतात आणि ते दुसऱ्याला इजा न करता सुद्धा त्यांच्याकडनं अन्न घेऊ शकतात. म्हणजे जसे आपण म्हणतो की पोटात जंत झाले आहेत, तर तेव्हा ते जंत ते त्यांचं स्वतःचं अन्न हे आपल्या शरीरातनं किंवा इंटेस्टाईन मधनं जे आपले द्रव्य तयार होतात किंवा जे न्यूट्रिएंट्स मिळतात त्याच्यावर ते स्वतःचं जीवन जगतात. त्यामुळे परजीवीमुळे कधी कधी नुकसानही होऊ शकतं किंवा ते अजिबातच काही नुकसान न करता स्वतःचं अन्न स्वतः घेऊ शकतात. सरांचं उत्तर येईपर्यंत मी माझा प्रश्न विचारते. मला 2 प्रश्न आहेत. मला मुळामध्ये तुम्ही सत्राची जी सुरुवात केलात अगदी छानशा उदाहरणाने, ती मला फार आवडली टेरॅरियमचं. आणि हे आम्ही म्हणजे जेव्हा गार्डनिंगचं असतं तेव्हा आम्ही नेहमीच पाहतो. पण जरा सर्वसामान्यांना कळेल असं तुम्ही सांगू शकता का की त्याच्यामध्ये जैविक घटक कोणते आहेत आणि अजैविक घटक कोणते आहेत? ओके, हा एक माझा पहिला प्रश्न. आणि तुम्ही एक टर्मिनॉलॉजीचा वापर केला, तो म्हणजेच ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन. तर ते ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन म्हणजे काय हे जरा कळलं तर आवडेल आम्हाला. ओके, थोडं ठीक आहे, मी सांगण्याचा प्रयत्न करते मराठीमध्ये. सो पहिला प्रश्न तुमचा टेरारियम मधले जैविक आणि अजैविक घटक. तर टेरारियम हे आपलं काचेचं पात्र आहे, जे आपण आधी त्याच्यामध्ये माती टाकतो, पाणी टाकतो आणि त्याच्यामध्ये झाड लावून ते मग वरनं काच बंद करून टाकतो. तर आता माती, आत्ता ऍज ऑफ नाऊ माती आणि पाणी हे त्याचे अजैविक घटक आहेत आणि जे झाड लावलंय ते जैविक घटक आहे त्याचा. आता जेव्हा ते झाड, आता त्याचं प्रोसेसिंग सुरू झाली आहे, हे झाड मी बाहेर ठेवलंय त्यामुळे सूर्यप्रकाश हा आतमध्ये येतोय. फक्त सूर्यप्रकाश ही अशी एकच गोष्ट आहे जी त्या काचेतनं आत येते, त्यामुळे सूर्यप्रकाश पुन्हा हा अजैविक घटक झाला. आता प्रकाशामुळे ते झाड स्वतःची रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस ही प्रोसेस सुरू करतंय. त्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्यांचा आता आपल्याला काय म्हणतात त्याला ट्रान्सफर हा सुरू झालेला आहे. त्यामुळे आता त्या काचेच्या पात्रामध्ये माझ्याकडे ऑक्सिजन पण आहे आणि कार्बन डायऑक्साईड पण आहे. सो कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन हा परत माझा अजैविक घटक झाला. आता जेव्हा झाड हळूहळू वाढतंय त्याच्यामध्ये आणि झाडाची पानं जेव्हा गळून पडतील तेव्हा हीच झाडाची पानं पुन्हा मातीत जाणार आहेत. आता मातीमध्ये जेव्हा मी माती टाकली त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडेसे सूक्ष्म जीवाणू किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आहेत ऑलरेडी प्रेझेंट, बरोबर. तर आता जेव्हा ही पानं खाली पडतायत तेव्हा ह्या पानांचं विघटन करण्यासाठी आता जसं मी उदाहरण दिलं तसं डेट्रिटस फूड चेन सुरू होतीये, किंवा हे जे सूक्ष्म जीव आहेत ते त्या मातीमध्ये जे मातीमध्ये आहेत ते
मातीमधले बाकी खनिज आहेत, पाणी आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये पान पडल्यामुळे त्या पानाला ते ब्रेकडाऊन करून, त्याचं विघटन करून पुन्हा हेच सगळे न्यूट्रिएंट्स मातीत सामावून घेतात. आणि आता हेच झाड मातीतनं परत हेच न्यूट्रिएंट स्वतःच्या वाढीसाठी वापरतंय. त्यामुळे मातीमधले असणारे घटक, म्हणजे मातीमध्ये असणारे खनिज आणि बाकी सगळे घटक, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि सौर ऊर्जा, हे सगळे माझे अजैविक घटक होतील. आणि मातीमधले सूक्ष्मजीव आणि हे झाड हे माझं जैविक घटक होईल. आणि आता ही सगळी प्रोसेस मी आता जी सांगितली, ही सगळी जैविक आणि अजैविक यांच्या मधल्या संबंधामुळे होतीये. कारण पान पडल्यानंतर सूक्ष्मजीवांमुळे ते न्यूट्रिएंट्स पुन्हा मातीत येतात आणि मातीतनं पुन्हा ते झाडात येतात. त्यामुळे प्रत्येक स्टेजमध्ये माझ्याकडे जैविक आणि अजैविक यांच्यामध्ये तो संबंध प्रस्थापित होतो. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन्स. तर बेसिकली मातीमध्ये किंवा हवामानामध्ये ज्या रिॲक्शन्स, प्रक्रिया चालू असतात, त्याच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीज होतोय किंवा ऑक्सिजन बाहेर पडत. सो रिॲक्शन मध्ये जे प्रोडक्ट येत आहे किंवा त्याचं त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे. सो ती इलेक्ट्रॉन असणं म्हणजे तो एक रिॲक्टिव्ह मॉलिक्यूल आहे. तर त्याच्यामुळे तो रिॲक्टिव्ह असल्यामुळे त्याचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते काही सूक्ष्मजीवांना उपयोगाचे असतात. त्या इलेक्ट्रॉन पासून त्यांना ऊर्जा मिळते. त्यामुळे जसं आपण म्हटलं की A+B=C+D, तर ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन्स मध्ये असं होतं की A आणि B हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यामधनं जे प्रोडक्ट बनतंय त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन सुद्धा निर्माण होतोय किंवा ऑक्सिजन विथ इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन सुद्धा तो निर्माण होते. आणि तो फ्री इलेक्ट्रॉन आपल्याला त्या काही सूक्ष्मजीवांना एनर्जी देतो. तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे? नक्कीच समाधानकारक, कारण मी एक आर्ट्सची विद्यार्थिनी आहे, परंतु तुम्ही आता इतक्या छानपणे सांगितलं समजावून की मला सुद्धा ही कठीण, काय म्हणता येईल त्याला, कठीण गोष्ट समजायला खूप मदत झाली. त्याबद्दल धन्यवाद. आता एक फक्त मी जस्ट ऍड करते, एकाने सांगितलंय रस्टिंग इज अन एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन. सो आपला जो गंज चढतो, लोखंडाच्या याचा जो गंज आहे, ती अगेन इज अन ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन. कारण हवेतला ऑक्सिजन आणि लोह हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते गंज जो येतोय ते त्यांनी रस्टिंग इज अन एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन. येस. आणि पॅरासाइट्स म्हणजे परजीवी. ओके, थँक्यू जोशी सर. सो पॅरासाइट्स जे असतात ते आपल्या शरीराच्या आतमध्ये किंवा काही जीव हे दुसऱ्यावर अवलंबून जे असतात त्याच्यातनं ते न्यूट्रिएंट्स खेचण्याचं काम करतात. आणि त्यावेळेला ज्याच्यावर ते अवलंबून आहेत ते त्याचा प्रत्येक वेळेला तो पॉझिटिव्हली पण घेतील किंवा त्याच्यावर निगेटिव्ह इफेक्ट येईल असं नाही. काही वेळेला हे कमेन्सॅलिझम म्हणजे काही वेळेला त्यांना, ज्यांच्यावर ते अवलंबून आहेत त्यांना काहीच फरक पडत नाही, पण ते आपलं स्वतःचं न्यूट्रिएंट स्वतः शोषून घेण्याचं काम करतच राहतात. आणि काही वेळेला ते निगेटिव्ह इफेक्ट देतात. म्हणजे जसं मी म्हटलं तसं पोटातले जंत हे परजीवीचं उदाहरण आहे. जेव्हा टेपवर्म आपण म्हणतो किंवा फ्लॅटवर्म्स जेव्हा आपल्या पोटात येतात, जंत होतात, तर ते परजीवी आहेत. पण ते कुठल्याच अन्न साखळीचा भाग ऍज सच नाहीयेत. परपोषी हे अन्न साखळीमधला भाग आहे. परजीवी हे असतीलच त्या साखळीमध्ये असं नाही. त्यामुळे अन्न साखळी जेव्हा म्हणतो तेव्हा आपण परपोषी हा शब्द वापरू. पण जेव्हा असे जे काही जीव आहेत जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत पण त्या साखळीचा भाग असतील किंवा नसतील, म्हणजे त्यामुळे त्यांना आपण परजीवी असं म्हणतो. दुसऱ्याच्या जीवावर जगणारे असे ते परजीवी. शिकत असताना जेव्हा हॉस्टेलवर राहायचो त्यावेळेला आम्हाला रूम अलॉट केलेली असायची, पण बरेचदा आमचे मित्र ज्यांना रूम नसेल अलॉट केलेली ते घेऊन राहायचे. त्यावेळेला तो पॅरासाइट हा शब्द खूप कॉमन असायचा. त्याची आठवण झाली मला. ह्याच्यामध्ये ज्याच्यावर अवलंबून आहे त्याला काही नुकसान नाही, उलट फायदा. नाही. छान, मस्त झालं. गुड. थँक्यू सर. येस. आता शेवटचे 10 मिनिटं उरलेले आहेत आपल्या सेशनचे. सो जर कोणाला ह्याच्यानंतर काही प्रश्न असतील तर आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की विचारू शकतो, कारण आपण सगळे त्या ग्रुपवर आहोतच.
तर आणि प्रणोती मॅम सुद्धा त्या ग्रुपवर आहेत, सो नंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता जे असतील ते. आता आपण या सेशनच्या पुढच्या भागाकडे वळूया. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद की प्रणोती मॅम, की तुम्ही एवढं छान आपल्याला सेशन मध्ये माहिती दिली. सो याच्यानंतर पुढच्या भागाकडे आपण वळू. सो सेशनच्या सुरुवातीला मी एक सांगितलं होतं की पर्यावरणीय दिवस आहे, तर तो दिवस म्हणजे खवले मांजर दिवस. तर त्या दिवसाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर खवले मांजर हा खवले असलेला एकमेव सस्तन प्राणी आहे आणि स्वतःच्या रक्षणासाठी तो शरीराचे वेटोळे करून ते प्राणी बसतात. आणि पँगोलिन हे नाव एका मल्याळी शब्दावरून आलेलं आहे या प्राण्याला. सो पँगोलिन मध्ये पेंगलिंग म्हणजे समथिंग दॅट रोल्स अप, म्हणजे जे स्वतःच्या शरीराचा वेटोळा करतो, तो मल्याळी शब्द आहे पेंगलिंग नावाचा. त्याच्यावरून ह्या प्राण्याला पँगोलिन असा शब्द आलेला आहे. परंतु आता दुर्दैवाने ह्या ज्या प्राण्याची आहे ती खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे, कारण त्याचं एकतर खवले आणि मांस या दोन्ही गोष्टींसाठी भरपूर प्रमाणामध्ये त्याची शिकार केली जाते. आणि या खवले मांजराबद्दलच्या जनजागृतीसाठी फेब्रुवारी महिन्याचा तिसरा शनिवार जो असतो तो खवले मांजर दिवस म्हणून साजरा केला जातो. तर म्हणून 17 फेब्रुवारी हा दिवस आता आंतरराष्ट्रीय खवले मांजर दिन म्हणून आहे. आणि याचं अजून एक स्पेशालिटी अशी आहे की याची जीभ जी असते खवले मांजराची, कारण याला अँट ईटर असंही म्हणतात. सो याची जीभ अतिशय लांब असते आणि जो आतमध्ये जाऊन ती जीभ आतमध्ये टाकून तो ते जे मुंग्यांचं वारूळ असतं त्याच्यातून ते मुंग्या खातो. तर म्हणून त्याची जीभ ही लांब आणि चिकट असते, जेणेकरून तो जीभ जेव्हा आत घालतो तेव्हा त्याला मुंग्या चिकटून पुन्हा बाहेर काढून तो त्या खाऊ शकतो. असं याची स्पेशालिटी आहे खवले मांजराची. त्यानंतर पुढचं जे आहे ते मागच्या वेळेला आपण प्रश्नावली म्हटलं होतं की प्रत्येक सेशन नंतर आपण 5 प्रश्न तुम्हाला देतो. तर मला हे सांगायला आनंद होतोय की नागिणी भावे आणि नुपूर या दोघांनी आपल्याला मागच्या सेशनचे उत्तरं पाठवलेली आहेत. तर त्या दोघांसाठी खूप खूप अभिनंदन दोघांचं की त्यांनी आपल्याला या 5 प्रश्नांची उत्तरं पाठवली आहेत. आणि हे जे प्रश्न तुम्हाला दिसत आहेत ते पुढच्या सत्राचे 5 प्रश्न आहेत. तर ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते आणि हे मी नंतर ग्रुपवर सुद्धा पोस्ट करेन. तर वन आणि गवताळ प्रदेश परिसंस्थेची त्यांच्या जैविक घटकांच्या संदर्भात तुलना करायची आहे. त्यानंतर दोन्ही परिसंस्थांमध्ये राहू शकतील अशा प्रजाती शोधायच्या आहेत तुम्हाला. वन परिसंस्थेतील अन्न साखळीचं एक उदाहरण द्यायचं आहे. खारफुटीच्या परिसंस्थेत म्हणजे मॅनग्रुव्ह इकोसिस्टीम मध्ये अजैविक आणि जैविक घटकांची नावं तुम्हाला सांगायची आहेत. आणि तुम्ही ज्या परिसंस्थेमध्ये राहता आहात ती तुम्हाला पहिले ओळखायची आहे आणि त्यातील जैविक घटकांची यादी करून ते उत्तरामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आता पुढचं जे सेशन आहे पुढचं सेशन आपलं होणार आहे 23 फेब्रुवारी रोजी. तर त्याचा विषय आहे की परिसंस्थांचे प्रकार. आणि पुन्हा म्हणजे प्रणोती मॅडमच आपल्याकडे पुन्हा येणार आहेत पुढच्या सेशनसाठी. तर तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा तुम्ही म्हणजे एक सेकंड, ओके सर तुम्हाला काही बोलायचं आहे का? हा, तू खवले मांजरांबद्दल सांगत होती म्हणून मला आठवलं की ओके, मी मेसेजमध्ये टाकलंय चॅटबॉक्स मध्ये. त्याची इलिगल ट्रॅफिकिंग खूप मोठ्या प्रमाणात होते, स्पेशली कोकण आणि ठाणे जिल्हा. कारण त्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप डिमांड आहे आणि त्याची किंमतही चांगली मिळते. बरोबर. पण त्याला पकडण्याला आणि शिकारीला बंदी आहे त्याच्यावर. इलिगल ते व्यवहार चालतात. तेवढंच सांगायचं होतं. येस, ओके, थँक्यू सो मच सर. म्हणजे त्याचे खवले आणि मांस या 2 गोष्टींसाठी त्याची मोठ्या प्रमाणामध्ये शिकार केली जाते. ओके, ठीक आहे. तर आपण पुन्हा पुढच्या शुक्रवारी भेटणार आहोत 4 ते 5 आणि पुन्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण खुली पर्यावरण शाळा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया. आणि तुमचे जे सोसायटीमध्ये राहणारे किंवा मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा नक्की तुम्ही या शाळेमध्ये सहभागी करून घ्या. आणि या प्रश्नांची उत्तरं जे 5 प्रश्न मी तुम्हाला पाठवले आहेत त्याची उत्तरं तुम्ही 22 फेब्रुवारी पर्यंत मला पाठवू शकता आपल्या ईमेल आयडी वरती. ठीक आहे, मी ते फोटो तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देते. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद जॉईन केल्याबद्दल आजचं सेशन. आणि आपण पुन्हा भेटणार आहोत 23 तारखेला संध्याकाळी 4 वाजता गुगल मीट वरती. थँक्यू सो मच एव्हरीवन.